नमस्कार रसिकांनो, सादर करत आहे शरद कुलकर्णी लिखित स्वप्नांचा मळा ही कथा. अभिवाचन केलं आहे सौ नीता वझे यांनी. चला तर ऐकूया. कथेचं नाव आहे स्वप्नांचा मळा. एका सामान्य मनाचा असामान्य प्रवास. थोडा है थोडे की जरूरत है असं वातावरण असलेल्या इतर कुठल्याही सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसासारखा सुधाकर जोशी हा एक होता. मुंबईतल्या एका जुन्या जीर्ण झालेल्या चाळीत किंवा उपनगरातल्या छोट्याशा 1 BHK फ्लॅटमध्ये राहणारा हा माणूस. सकाळी उठल्यापासून ते रात्री डोळे मिटेपर्यंत त्याचं आयुष्य अगदी ठरलेलं होतं. सकाळी घड्याळाच्या अलार्मवर उठणे, घाईघाईने चहा गाळणे, लोकलमधल्या गर्दीत स्वतःला ढकलून देणे, ऑफिसमध्ये जाऊन फाईली किंवा कॉम्प्युटरचे कीबोर्ड खटखटवणे आणि संध्याकाळी थकलेला चेहरा घेऊन घरी परत येणे, हेच त्याचं आयुष्य. त्याच्या आयुष्यात चहाचा कप जितका ठरलेला होता तितकीच महिन्याची तारीख आणि खात्यात जमा होणारा पगाराचा आकडाही ठरलेला होता. पण इतर मध्यमवर्गीय माणसाप्रमाणेच त्याच्या मनातही एक सुप्त शांत कोपरा होता. त्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं होतं, काहीतरी छान, जबरदस्त. तो जेव्हा संध्याकाळी लोकलच्या खिडकीतून बाहेर पाहायचा तेव्हा त्याला वाटायचं की आपलं आयुष्य हे एखाद्या ठरलेल्या रुळावरून धावणाऱ्या लोकलसारखं झालं आहे. रूळ ठरलेले आहेत, थांबे ठरलेले आहेत आणि वेगही ठरलेला आहे. पण त्याला या रुळांवरून उतरून कुठेतरी अथांग समुद्राकडे किंवा उंच डोंगराकडे जायचं होतं. काहीतरी असं करायचं होतं ज्यामुळे त्याच्या जगण्याला एक वेगळा सुगंध येईल. पण ते काहीतरी म्हणजे नेमकं काय, ते कशासाठी करायचं आणि ते कसं साध्य करायचं, या मूलभूत प्रश्नांची उत्तरं त्याने शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक रात्री छताकडे एकटक बघत त्याने विचार केला. अनेक डायऱ्यांची कोरी पानं त्याने मनातील भावनांनी खरडून पाहिली, पण उत्तर काही सापडत नव्हती. आणि कधी चुकून एखादी अंधुकशी कल्पना डोक्यात आलीच तर ती आपल्या आवाक्याबाहेरची आहे असं त्याला नेहमी वाटत राहायचं. त्याला वाटायचं आपल्यासारख्या सामान्य माणसाने फक्त स्वप्न बघावीत आणि विसरून जावीत. ती प्रत्यक्षात उतरवण्याचा अधिकार फक्त श्रीमंतांचा किंवा नशीबवंतांचाच असतो. त्याच्या ऑफिसच्या टेबलावर किंवा कपाटात काही प्रेरणादायी पुस्तकं असायची. मोठ्या मोठ्या उद्योजकांची, कष्टाळू खेळाडूंची, संघर्ष करणाऱ्या कलाकारांची चरित्र त्याने वाचली होती. इंटरनेटवर लोकांचे मोठे मोठे प्रेरणादायी व्हिडिओ त्याने पाहिले होते. पण ते सर्व वाचून ऐकून त्याला नेहमी हेच वाटायचं की ह्या गोष्टी फक्त गोष्टी आहेत, खऱ्या आयुष्यात असं काही घडत नसतं. तो नेहमी स्वतःशीच किंवा मित्रांशी बोलताना म्हणायचा, ज्यांचं नशीब बलवत्तर असतं त्यांचीच स्वप्न पूर्ण होतात. स्वप्न पूर्ण होण्यासाठी एकतर पाठीशी खूप पैसा असावा लागतो, खूप चांगलं नशीब लागतं किंवा काही असे अद्भुत जन्मजात गुण असावे लागतात जे आपल्यासारख्या सर्वसाधारण लोकांमध्ये कधीच नसतात. आपण फक्त टाळ्या वाजवायच्या आणि दुसऱ्यांचं कौतुक करायचं, हेच आपल्या मध्यमवर्गीय माणसाचं प्राक्तन आहे. सुधाकरचं आयुष्य अगदी संथ वाहणाऱ्या, संततधार पडणाऱ्या पावसाच्या पाण्यासारखं होतं, ज्यात कोणताही मोठा तरंग नव्हता. तो एका बँकेत क्लार्क म्हणून काम करत होता. रोज त्याच फायली, तेच हिशोब आणि तेच ग्राहक. पण जसं म्हणतात ना, आयुष्य ही एक फार मोठी शाळा आहे आणि ती कधी काय धडा शिकवेल हे कोणालाच सांगता येत नाही. आयुष्य कधी कधी अशा वळणावर आणून सोडतं जिथे आपल्याला स्वतःचाच एक नवा चेहरा पाहायला मिळतो. आयुष्यात घडलेल्या काही छोट्या, अत्यंत साध्या वाटणाऱ्या योगायोगांमुळे सुधाकरच्या विचारांची दिशा हळूहळू बदलू लागली. पहिली घटना घडली ती त्याच्या सोसायटीच्या आवारात, जिथे एक म्हातारे माळी आजोबा होते जे सोसायटीच्या छोट्याशा बागेची निगा राखायचे. ते फारसे कोणाशी बोलत नसत, पण झाडांशी त्यांचं एक वेगळंच नातं होतं. एके दिवशी सुधाकरने पाहिले की ते आजोबा कडक उन्हात एका अतिशय खडकाळ आणि कठीण जमिनीवर कुदळीने प्रहार करत होते. तिथे ते एक छोटंसं नाजूक रोपटं लावत होते. सुधाकरने काही वेळा पाहिलं आणि त्याला राहवलं नाही. तो म्हणाला, आजोबा काय करताय? इथे नुसते दगड आहेत, मातीचा लवलेशही नाही. इथे कसलं झाड येणार? उगीच या वयात कशाला कष्ट करता? ते रोपटं तिथे जगणार नाही.
त्यावर तो म्हातारा माळी थांबला. त्याने आपल्या कपाळावरचा घाम पुसला. सुधाकरकडे पाहून तो शांतपणे हसला आणि म्हणाला, सुधाकर बाबू, जमीन कठीण आहे म्हणून आपण प्रयत्न सोडायचे नसतात. चिकाटी ठेवून रोज जर आपण त्याला थोडं थोडं पाणी घातलं किंवा याची काळजी घेतली ना, की या दगडाला सुद्धा पाझर फुटतो. या झाडाचं नशीब नसतं हो, त्याची मुळं कष्टाने स्वतःचा मार्ग शोधतात. नशिबावर विसंबून राहिलो असतो तर या पृथ्वीवर एकही झाड उगवलं नसतं. माळ्याचे ते शब्द सुधाकरच्या मनात कुठेतरी खोलवर रुतून बसले. झाडाचं नशीब नसतं, त्याची मुळे कष्टाने स्वतःचा मार्ग शोधतात. हे वाक्य त्याच्या डोक्यात सतत घुमू लागलं. त्यानंतर काही दिवसांनी दुसरा योगायोग घडला. त्याच्या स्वतःच्या घरात त्याची मुलगी स्वरा, जी जेमतेम 8-9 वर्षाची होती, तिने हट्ट केला होता की तिला सायकल शिकायची आहे. सुधाकरने तिला एक छोटी सायकल आणून दिली. रोज संध्याकाळी ती खाली मैदानावर जायची. ती सायकलवर बसायची, 2 पावलं टाकायची आणि पडायची. तिचे गुडघे सुजायचे, हाताला खरचटायचं, डोळ्यात पाणी यायचं. सुधाकरला तिची दया यायची. तो तिला म्हणायचा, राहू दे बेटा, नाही जमतंय ना तर सोडून दे. सगळ्यांनाच सायकल चालवता येते असं नाही. तुझं नशीब नाही वाटतं सायकल चालवायचं. पण स्वरा प्रत्येक वेळी आपले डोळे पुसून उभे राहायची आणि म्हणायची, नाही बाबा, तुम्हीच तर सांगताना प्रयत्न करायचे. मी प्रयत्न करणार, मला शिकायचंच आहे. आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या 15 ते 20 दिवसात ती लहान मुलगी न पडता सुसाट सायकल चालवू लागली. सायकल चालवताना तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि तो आत्मविश्वास अभूतपूर्व होता. तिची ती जिद्द आणि चिकाटी पाहून सुधाकरला रात्री झोपताना स्वतःचीच लाज वाटली. तो विचार करू लागला, एक लहान मुलगी पडून धडपडून वेदना सहन करून काहीतरी शिकू शकते, पण आपण मोठे सुशिक्षित होऊन परिस्थितीसमोर हार का मानतो? आपण प्रयत्न करण्याआधीच का हात टेकतो? या छोट्या छोट्या घटनांनी सुधाकरच्या मनात एक नवीन ठिणगी पेटवली. त्याला हळूहळू जाणीव होऊ लागली की आपण ज्याला नशीब म्हणून स्वतःची सुटका करून घेतो ते खरं तर कष्टाच्या आणि चिकाटीच्या पोटी जन्माला येतं. त्याला आत्मविश्वास, कठोर परिश्रम, कौशल्य विकास आणि चिकाटी यांचं महत्त्व मनोमन पटत गेलं. त्याला समजलं की आयुष्यात काहीतरी जबरदस्त करण्यासाठी कोणत्याही अद्भुत चमत्काराची किंवा प्रचंड श्रीमंतीची गरज नसते, तर स्वतःवरच्या अतूट विश्वासाची आणि सातत्याची गरज असते. सुधाकरला लहानपणापासूनच वाचनाची आणि लिहिण्याची प्रचंड आवड होती. तो उत्तम कविता किंवा छोट्या छोट्या गोष्टी लिहायचा, पण तो ते फक्त स्वतःपुरतंच मर्यादित ठेवायचा. त्याला वाटायचं, आपल्या या लिखाणात कोण विचारणार? पण आता त्याने विचार बदलला. त्याने ठरवलं की आपण आपल्या या सुप्त कौशल्याचा विकास करायचा. त्याने रोज रात्री ऑफिसमधून थकून आल्यावरही TV बघण्यात किंवा मोबाईलवर वेळ घालवण्याऐवजी 1 तास लिखाणासाठी काढायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला सुचत नव्हतं. शब्द अडखळत होते, विचारांची साखळी जुळत नव्हती. मन सांगायचं, झोप आता, कशाला त्रास करून घेतो? पण त्याने हार मानली नाही. त्याने उत्तम लेखकांचे ब्लॉग वाचायला सुरुवात केली. भाषेचा सखोल अभ्यास केला. त्याने स्वतःचा एक लहानसा डिजिटल ब्लॉग सुरू केला, ज्यावर तो सामान्य माणसांच्या रोजच्या जगण्याच्या आणि त्यांच्या संघर्षाच्या आणि भावनांच्या कथा लिहू लागला. सुरुवातीला 1-2 महिने त्याच्या ब्लॉगला 5 किंवा 10 व्ह्यूज असायचे. तेही बहुधा त्याने स्वतःच पाहिलेले असत. त्याचे काही जवळचे मित्रही त्याची चेष्टा करायचे. सुधाकर, काय हे म्हातारपणी फालतू काम घेऊन बसला आहेस? यातून काय पैसे मिळणार आहेत का तुला? आराम कर जरा. पण सुधाकरने त्या माळ्याच्या शब्दांची आठवण ठेवली. चिकाटी, जमिनीला पाझर फुटायला वेळ लागतो. त्याने रोज न चुकता एक लेख लिहायचाच असा नियम केला. रात्री डोळे मिटत असतानाही तो लिहित राहिला. त्याने स्वतःच्या लेखनात प्रामाणिकपणा आणला. हळूहळू जादू घडू लागली. लोकांना त्याच्या लेखांमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसू लागलं. ज्या मध्यमवर्गीय माणसांच्या भावना तो लिहित होता, तेच लोक त्याचे वाचक बनू लागले. एका साध्या माणसाने साध्या भाषेत लिहिलेली गोष्ट थेट लोकांच्या काळजाला हात घालत होती. त्याचे लेख सोशल मीडियावर शेअर होऊ लागले. लोक त्याच्या लेखांची वाट पाहू लागले. त्याच्या या प्रवासात अनेक अडचणी आल्या. कधी कॉम्प्युटर बिघडला, कधी तब्येत ठीक नव्हती, तर कधी ऑफिसच्या कामाचा प्रचंड ताण असायचा. पण सुधाकरने चिकाटी सोडली नाही. तो पडत होता, पण स्वरासारखा पुन्हा उठून उभा राहत होता. त्याने स्वतःच्या लेखनात इतकं कौशल्य विकसित केलं होतं की आता त्याच्या लेखणीला एक वेगळीच धार आली होती.
तो आता फक्त लिहित नव्हता, तर तो शब्दांच्या माध्यमातून लोकांच्या अश्रूला वाट करून देत होता. त्यांच्या संघर्षाला सलाम करत होता. आणि मग तो सुवर्णदिन उजाडला, ज्याची त्याने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. महाराष्ट्रातील एका नामांकित आणि मोठ्या प्रकाशन संस्थेच्या मुख्य संपादकांनी त्याचा ब्लॉग वाचला होता. त्यांना त्याचे लिखाण इतके हृदयस्पर्शी वाटले की त्यांनी सुधाकरला स्वतःहून संपर्क केला. त्यांनी विचारणा केली, जोशी सर, तुमच्या या सर्व कथांचा एक संग्रह करून आम्हाला पुस्तक स्वरूपात प्रकाशित करायचं आहे. तुमची परवानगी आहे का? सुधाकरला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ज्या माणसाला वाटायचं की स्वप्न पूर्ण होण्यासाठी मोठं नशीब लागतं, त्या माणसाचं पुस्तक आज प्रत्यक्ष बाजारात येणार होतं. पुस्तकाचं नाव ठरलं, स्वप्नांचा मळा. पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा एका छोट्या पण देखण्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तिथे त्याचे कुटुंब, त्याचे चाळीतील जुने शेजारी, ऑफिसचे सहकारी आणि त्याचे अनेक अनोळखी पण निस्सीम वाचक आले होते. सुधाकर स्टेजवर उभा होता. त्याच्या हातात त्याच्या स्वतःच्या नावाचं, त्यानेच लिहिलेल्या शब्दांचं पहिलं पुस्तक होतं. प्रकाशकांनी त्याचं कौतुक केलं आणि त्याला 2 शब्द बोलण्याची विनंती केली. सुधाकरने माईक हातात घेतला. त्याचे हात थोडे थरथरत होते. घसा कोरडा पडला होता, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळा शांत आत्मविश्वास होता. तो म्हणाला, नमस्कार. आज इथे उभं राहताना मला माझे ते जुने दिवस आठवत आहेत, जेव्हा मी विचार करायचो की माझ्यासारखा एका सामान्य माणसाच्या नशिबात काहीच मोठं नसतं. मी नेहमी विचार करायचो की मोठ्या गोष्टी घडण्यासाठी नशीब लागतं. पण आज मला समजलंय की आयुष्य हे एखाद्या बागेसारखं असतं. झाड आपोआप उगवत नाही, त्यासाठी खडकाळ जमिनीतही रोज खतपाणी घालावं लागतं. माझ्या या प्रवासात मला यशापेक्षा जास्त आनंद या गोष्टीचा आहे की मी स्वतःला बदलू शकलो. मला आत्मविश्वास मिळाला. मी कठोर परिश्रम करायला शिकलो. मी माझं कौशल्य वाढवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी चिकाटी सोडली नाही. कठीण जमिनीवर मुळं रुजवताना जो त्रास होतो तोच त्रास मलाही झाला. पण आज या पुस्तकाच्या रूपाने त्या झाडाला पाहिलं आणि पहिलं फूल आलं आहे. यश मिळवणं किंवा न मिळणं हे कदाचित शेवटी परिणामांवर अवलंबून असेल, पण त्या प्रवासात आपण जी व्यक्ती बनतो तेच खरं यश आहे. स्वप्न नक्कीच पूर्ण होतात, पण आपण त्यांचा पाठलाग करताना नशिबाकडे बोट दाखवून दमून चालत नाही. सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने अक्षरशः घुमून उठलं. लोकांच्या डोळ्यात त्याच्याबद्दलचा आदर दिसत होता. सुधाकरने स्टेजवरून खाली त्याच्या पत्नीकडे आणि मुलीकडे पाहिलं. स्वराच्या डोळ्यातील ते कौतुकाचे आणि अभिमानाचे अश्रू सुधाकरसाठी जगातल्या कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे होते. स्वप्नाचा पाठलाग करायला पुढे सुरू झालेल्या प्रवासात सुधाकरला यश मिळालं होतं का? होय. त्याला फक्त व्यावसायिकच यश मिळालं नव्हतं, तर त्याला जगण्याचा एक नवीन समृद्ध अर्थ सापडला होता. तो आता फक्त थोडा है थोडे की जरूरत है मधला असहाय्य माणूस नव्हता, तर तो आपल्या स्वप्नांच्या मळ्याचा एक यशस्वी शेतकरी झाला होता. त्या रात्री घरी परतताना सुधाकरने आकाशातल्या चांदण्यांकडे पाहिलं. त्या त्याला पूर्वीसारख्या दूर आणि अप्राप्य वाटल्या नाहीत. उलट त्याला वाटलं की आपण हात पुढे केला आणि चिकाटीने प्रामाणिक प्रयत्न केले तर आपणही त्या चांदण्यांना स्पर्श करू शकतो. कारण नशीब हे हाताच्या रेषांमध्ये नसतं, तर ते कपाळावरच्या घामाच्या थेंबांमध्ये दडलेलं असतं. आणि सुधाकरने ते रहस्य आता कायमचं जाणून घेतलं होतं. धन्यवाद. धन्यवाद नीताजी. तर रसिकांनो, ही होती स्वप्नांचा मळा ही शरद कुलकर्णी यांची कथा. ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा, कॉमेंट जरूर करा आणि ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.